नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. आज आपण बघणार आहोत 5 अंकी संख्येचा वर्ग. याआधी आपण 5 अंकी 4 अंकी गुणाकार वगैरे बघितले होते. आपण आता लेवल 6 मध्ये आहोत. 5 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा कसा काढायचा. ही छोटी संख्या आहे. यानंतरचा जे व्हिडिओ असेल ते मोठा असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसेल त्या नोट्स घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तर चला आपण व्हिडिओ चालू करूया. बघा 43,210 या संख्येचा आपल्याला 5 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे. तर सुरुवातीला ही संख्या लिहायची 43,210 अशी लिहायची. इथं एक रेषा मारायची. इथं आपण 8 म्हणजे 8 रेषा आणायच्या. 8 लाईन मारायच्या एका लाईनवर, म्हणजेच 9 बॉक्स होते. तर 1 2 3 4 5 6 7 8 8 रेषा मारल्यावर 9 बॉक्स होते. तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. मोठा व्हिडिओ झाला तरी पूर्ण बघा, मधून स्किप करू नका. जर स्किप केला तर समजणार नाही. बघा 8 रेषा वडल्या, आता 9 बॉक्स होते. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 9 बॉक्स झालेले आहेत. ही सुरुवातीची पहिली स्टेप आहे. बघा 0चा वर्ग, इथे 0 घेतला. 0चा वर्ग 0. 4चा वर्ग 16 या बॉक्स मध्ये आपण 4चा वर्ग लिहिला. पहिल्या संख्येचा वर्ग 4चा वर्ग 16 आणि 0चा वर्ग 0. सेकंड जी स्टेप आहे, ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 0. 1 गुणिले 0 किती होते? 0. 0ची दुप्पट 0च. 0ची दुप्पट किती होते? 0. नंतर मग इकडचं 4 त्रिक 12. 4 त्रिक किती होते? 12. 12 दोन्ही 24. इथं 24 आपण या बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे. काय केलं? 4 गुणिले 3. 4 त्रिक 12. 12 दोन्ही 24. कारण 2 न काऊन गुणवलं? कारण आपण याचा वर काढलो. 2 बॉक्सचे आपल्याला उत्तर मिळाले. या पहिल्या बॉक्सचं आणि दुसऱ्या बॉक्सचं. आता तिसरी स्टेप बघूया. आता हे अंक सोडला आपण. कोणता? ही 3 म्हणजे 3 अंक गेले होते. 43 अंक सोडला. बघा 210. 210 याचा आपल्याला करायचं बघा. 0 गुणिले 2. आपण ज्या तिसऱ्या स्टेपला 0 गुणिले 2 किती होते? 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर 0 होते. 0 गुणिले 2 0. 0ची दुप्पट पण 0. मग इथं 0. नंतर मग ही जी संख्या आहे मधली संख्या, मधल्या संख्येचा वर्ग घ्यायचा. 1 चा वर्ग किती आहे? 1. 0 अधिक 1 किती होते? 1. इथं आपण 1 लिहिलं. 0 आणि 1 अधिक 1 इथे 1 लिहिलं. नंतर चौथी स्टेप बघा. इथं 210 घेतलं आपण. बघा हे 210 आहे. माझा कर्सरकडे बघा. लक्षपूर्वक बघा. कुठेही वही पेन सोबत ठेवा. लक्षपूर्वक बघा. 432 बघा. 432 बघा. ही जी संख्या आहे आपण जसं ह्या 3 अंकी घेतल्या आता तसं ह्या 3 अंकी घ्यायच्या. कोणत्या 3 अंकी? ह्या संख्या 432. म्हणजे ह्या 2 अंकी सोडल्या. 432 चा आपल्याला बघायचंय. 4 दोन्ही 8. बघा 4 दोन्ही 8. 8 दोन्ही 16. 4 दोन्ही 8. 8 दोन्ही 16. नंतर मग हे काय करायचं? मधल्या संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा. जसं आपण 3 अंकी वर्गामध्ये बघितलं. 4 दोन्ही 8. 8 दोन्ही 16 आणि 3 चा वर्ग किती? 9. 3 त्रिक 9. 9 अधिक 16 किती होते? 25. इथे किती आलं? 25. आता 16 आणि 9 किती होते? 25. या बॉक्स मध्ये आपण लिहिलं. जे विद्यार्थी एकदम माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांनी आधीचे व्हिडिओ बघा, किंवा मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व लिंक देईल तुम्हाला, ते बघा. 9 अधिक 16 25. 25 घेतल्यानंतर आपण या बॉक्स मध्ये लिहिलं. आता स्टेप 5 बघा. स्टेप 5 कशी करायची? आता हे लेवल आपण जसं 4 अंकी गुणाकार मध्ये बघितलं, 4 अंकी वर्गामध्ये, त्या टाईपचं आहे बघा. 0 गुणिले 3. 0 गुणिले 2. 0 गुणिले 3 किती? 0. 0ची दुप्पट किती? 0च. नंतर मग ही आणि ह्या संख्येचा बाण केलाय मी, ॲरो केलाय. 3 गुणिले 0 0. 0ची दुप्पट 0. इथे 0 असेल तसे. नंतर 2 गुणिले 1. 2 गुणिले 1 किती होते? 2. 2 गुणिले 1 किती? 2. 2 गुणिले 2 परत 4. मग किती येते इथं? 4. या दोघांची बेरीज केली. 0 प्लस 4 किती? 4. ही झाली 5वी स्टेप. बघा 6वी स्टेप. आता 6वी स्टेपला काय केलं आपण? इथं 32 10 घेतलं. एकूण एक अंक सोडला. बघा 450 ही संख्या बघा. 43 210. यामध्ये आपण हे 4 सोडलं. आता इथं काय करायचं? हे 0 सोडायचं. ही 0 ही संख्या कट करायची. 0 आपण सोडलेला. 43 21 ही संख्या तिरकस गुणाकार आहे बघा. 4 गुणिले 1. 4 गुणिले 1 4. 4 ची दुप्पट 8. म्हणजे 4 गुणिले 2 8. नंतर 3 गुणिले 6. 6 दोन्ही 12. 3 दोन्ही 6. 6 दोन्ही 12. या दोघांची बेरीज करायची. 8 गुणिले 8 अधिक 12 किती होते? 20. या बॉक्स मध्ये आपण 20 लिहिलं. एकूण एक बघा. आता जी मधली स्टेप आहे बघा, 7वी स्टेप आहे बघा. काळजीपूर्वक बघा. 6 स्टेप झालेल्या आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये येत आपण 43 210 याच बघा. आता सर्व संख्यामध्ये आहे. याच्यात 5 अंकी संख्या आहे बघा. 0 गुणिले 4. 0 गुणिले 4 0.
झिरोची दुप्पट किती होते 0. नंतर मग 3 गुणिले 1 बघा 3 गुणिले 1 किती होते 3 गुणिले 1 3. बघा इथं लिहिलंय पहिल्यांदा मी स्टेप सांगतो. 0 गुणिले 4 इथं 0 लिहिलं. नंतर 3 गुणिले 1 इथं 3 लिहिलं. बघा 3 याचा गुणाकार करा. 0 गुणिले 4 जिथं स्टेप. नंतर 0 गुणिले 1 गुणिले 3 हे बघा आहे आणि ही मधल्या संख्येचा वर्ग हे आपण इथं लिहिलं. आता 0 गुणिले 4 किती होते 4. सॉरी 0 गुणिले 0 गुणिले 4 किती होते 0. मग इथं काय येईल 0. नंतर 3 दोन्ही 6 बघा 3 एक 3 3 दोन्ही 6. नंतर मग 2चा वर्ग 4. सर्वांची बेरीज करेल 0 प्लस 6 अधिक 4. 0 प्लस 6 अधिक 4 किती होते 10. 0 प्लस 6 6 प्लस 4 10. इथं इक्वल टू किती आलं 10. मग आता ह्या 10 आपण या बॉक्समध्ये केलं. जी मधली स्टेप आहे ह्या मधल्या संख्येचा एक संख्या आहे 2चा वर्ग आपण घेतला. तर बघा लास्ट स्टेप बघा. आता आपल्याला सर्व उत्तर मिळालेलं आहे. कसं केलं काय केलं मी डबल एकदा रिवाइज करतो. पण काळजीपूर्वक बघा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा लास्ट स्टेप बघा 43 210 आपण याचा वर्ग काढण्यासाठी आपण याची टेक्निक बघायलो. तर बघा एकदम सुरुवातीला आपण काय केलं 0चा वर्ग इथं 0 लिहिला. नंतर मग 4चा वर्ग इथं काय केला 16 केला. नंतर मग आपण काय केलं ही दुसरी स्टेप बघितली 0 गुणिले 1 1 0ची दुप्पट 0च. नंतर मग जसं आता हे इकून बघितलं तसंच आपण इकून बघायचं आहे. 3 गुणिले 4 4 3 गुणिले 4 किती 12 12 दोन्ही 24 इथं आपण 24 लिहिलेलं आहे. नंतर मग तिसरी स्टेप बघा तिसरी स्टेप कशी करायची 2 गुणिले 0 0 0ची दुप्पट 0ची दुप्पट किती होते 0च. एकचा वर्ग इथं एक इथं लिहिलं. नंतर मग आपण काय केलं इकून जसं 3 नंबरला बघितलं तसंच इकून आता ही अंक सोडला 10. 3 गुणिले 2 3 गुणिले सॉरी 4 गुणिले 2 किती 8 8 दोन्ही 16. नंतर 3चा वर्ग किती 9 16 9 25. आता आपण इकून बघा 4 नंबरच्या स्टेपला 1 2 3 4 बघा 4 नंबरला इथं हे अंक सोडून द्यायचा. 3 गुणिले 0 0 0ची दुप्पट 0 बे एक बे बेची दुप्पट 4 इथं लिहिलं. नंतर मग इथं बघा इकून चौथ्या नंबरला हे 0 अंक सोडायचा. 1 4 गुणिले 1 4 4 दोन्ही 8 4 दोन्ही 4 1 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. नंतर मग 2चा वर्ग किती 4 16 आणि 4 20 16 आणि 4 20 16 आणि 4 किती होते 20. लक्षपूर्वक बघा. नंतर मधली स्टेप बघा मधली स्टेप कशी आहे मधली स्टेप कशी बघा ही जी आहे 4 गुणिले 0 0 4 गुणिले 0 0. नंतर मग 3 1 3 3 दोन्ही 6 आणि 2चा वर्ग 4 इथं किती येते 10. आता सगळ्या संख्या आपल्याला उत्तर इथं सगळ्या संख्या आल्या. आता फक्त ऍडिशन करायची जसं आपण या आधीच्या वर्गामध्ये बघत होतो. 0 जशाला तसा नंतर 0 प्लस 0 0. नंतर ही संख्या ही जशाला तशी घ्यायची शेवटची संख्या. जिथं एक संख्या आली तिथं लेफ्ट साईडला 0 घ्यायचा. जिथं एक संख्या आली तिथं काय घ्यायचं लेफ्ट साईडला डाव्याकडून 0 घ्यायचा. 0 जशाला तसा 0 प्लस 0 0. बघा इथं एक संख्या आली आपण डाव्या साईडला 0 घेतला. 0 प्लस 1 1. नंतर इथं बघा एक संख्या आली आपण डाव्या साईडला 0 घेतला. 0 प्लस 4 4. ह्या दोन अंकाची बेरीज करायची 0 प्लस 0 0. नंतर 1 प्लस 0 1. नंतर 2 प्लस 5 7. नंतर 2 प्लस 4 6. नंतर 2 प्लस 6 8. 1 जशाला तसा. बघा 0 जशाला तसा 0 प्लस 0 0. नंतर 0 1 अधिक 1. नंतर 0 प्लस 4 4 0 प्लस 0 0. नंतर 1 अधिक 1 1 अधिक 0 किती 1 घेतलं. नंतर 5 अधिक 2 7. नंतर 4 अधिक 2 6 आणि 6 अधिक 2 8 आणि 1 जशाला तसा. बघा जर व्हिडिओ समजत नसेल गणित समजत नसेल तर परत परत बघा. बघा आता लक्षपूर्वक बघा जर समजलं नसेल तर. आता बघा हे तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. बघा 42 210 43 210 याचा वर्ग काढायचा आपल्याला. तर आपण असं लिहू पण शकतो 43 210. बघा तुम्हाला मी लिहून दाखवतो इथं 43 210 बघा 43 आपण ह्या पद्धतीने करू शकतो. ते तुम्हाला हे नंतर लक्षात येईल. 43 200 एक मिनिट 43 210 गुणिले 43 210 हे आता तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कसं करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आपण ह्या पद्धतीने करू शकतो किंवा जसं याच्यामध्ये केलं आपण 4 अंकी ह्या पद्धतीने करू शकतो. ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. बघा आता 43 210 आता तुम्ही गणित बघितलेले तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तुम्हाला येणार नाही. मी तुम्हाला 3 ते 4 काही गणित देतो. कमीत कमी एका गणिताचे 4 गणित झाले पाहिजे. 445 एक्स्ट्रा या 4 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे. नंतर 3 याचा वर्ग काढायचा आहे. नंतर मग ते 234 51 याचा वर्ग काढायचा आहे. याचा वर्ग काढायचा आहे. या 3 संख्येचा वर्ग काढायचा. चुकलं तर चुकू द्या. बघायचं
करायचं आणि कॅल्क्युलेटरवर चेक करायचं, आणि जर समजलं नसेल तर डबल डबल व्हिडिओ बघायचा. बघा हे करायचंय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स नसतील घेतल्या त्या नोट्स घ्या. फक्त नोट्ससाठी 99 रुपयामध्ये त्या नोट्स आहेत. बघा किती रुपयामध्ये, फक्त 99 रुपयामध्येच नोट्स आहेत त्या. किती रुपयामध्ये, फक्त 99 रुपया. एक मिनटं. फक्त किती 99 रुपयामध्ये नोट्स आहेत. ज्यांना विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायच्या त्याच्यामध्ये सर्व असलेले आहे. माझा मोबाईल नंबर मी देतो 8793535694. हे माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करू, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्ही जर मला 99 रुपये टाकले की लगेच मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये PDF टाकल. म्हणून तुम्ही ह्या नोट्स घ्या. ह्या नोट्समध्ये सर्व माहिती आहे जे शिकवलं ते. आणि बघा आता हे जे बघायलेत व्हिडिओ, तर तुम्हाला इथून पुढचे फक्त किती व्हिडिओ राहिलेत आपले, 4 व्हिडिओ झाले की तुमचा हे कोर्स संपवतो. कोणकोणते 4 व्हिडिओ आहेत? 5 अंकी वर्ग बघितला, तसाच आता मोठा वर्ग आपण बघणार. तर छोटे गणित होते 5 अंकी मोठा वर्ग, नंतर आपण 5 अंकी गुणाकार, छोटा गुणाकार, 5 अंकी हाच्याचा मोठा गुणाकार, मग नंतर घन. मग हे झाले आपलं सर्व कोर्स संपवतो. मग मी एक व्हिडिओ सर्व त्याच्यामध्ये बनवून त्यामध्ये मी सर्व PDF तुम्हाला देईल. कधी 4था 5वा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याच्यामध्ये PDF पण देईल. मी सर्व PDF ची देईल तुम्हाला लिंक. PDF मध्ये सर्व लिंक देईल. बघा कसा वाटला व्हिडिओ. मोठा झाला असेल, बोर वाटत असेल थोडं, पण आता काय प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला येऊन जाईल. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि आपण कुठून हा व्हिडिओ बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात त्याही मला सांगा. मलाही लक्षात येईल की हा कुठल्या जिल्ह्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला आहे. लाईक करा मला, कारण व्हिडिओ बनवायला सांगायला खूप मेहनत करावी लागते. म्हणून तुमचा एक लाईक ना आमचा आत्मविश्वास, आमचा विश्वास वाढतो. म्हणून लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.